Good afternoon to all. Ask your friend to join fast. This may be the last lecture of AutoCAD. In next lecture, we see about the another software. ऑडिएबल आहे का सर्वांना? येस मॅम. ओके. मॅम ते AutoCAD मधले 3D ड्रॉइंग घेणार आहे का तुम्ही? हा घेणार आहेत. पण AutoCAD बद्दल 3D ड्रॉइंग आम्हाला आज म्हणजे आजच थोडंफार होईल. नेक्स्ट बाकी सॉफ्टवेअर झाल्यानंतर जर वेळ असेल तर तुम्हाला 3D ड्रॉइंग पूर्ण विथ अदर कमांड सर्व होईल कव्हर. ओके मॅम. ओके. लास्ट लेक्चर मध्ये आपण लाईन प्लॅन, एलिव्हेशन, सेक्शन, साइट त्यामध्ये आपला साइट प्लॅन बाकी आहे आणि सेंटर लाईन प्लॅन हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. सो यामध्ये आपण साइट प्लॅन बघूया. जर तुम्हाला AutoCAD मध्ये जर काही डाऊट असेल 2D मध्ये तर आत्ताच विचारून घ्या. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, हे बघाल ही आपली अशी सबमिशन ड्रॉइंग असतं. यामध्ये डेव्हलपमेंट प्लॅन, एलिव्हेशन, सेक्शन, साइट प्लॅन अँड देन शेड्यूल ऑफ ओपनिंग आपल्याला द्यायचं असतं. देन एरिया स्टेटमेंट, एरिया स्टेटमेंट मध्ये आपला जो येतो प्लॉट एरिया, देन येतं बिल्डअप एरिया, देन येतं FSI आणि नेम ऑफ द वर्क ते पण आपल्याला यामध्ये इथे एक्सप्लेन करायचं असतं. नंतर सँक्शन ऑथॉरिटी, कोणत्या ऑथॉरिटी कडनं आपले ड्रॉइंग सँक्शन झालंय ते. देन नेम अँड साइन ऑफ ओनर, देन येते नेम अँड साइन ऑफ इंजिनियर आणि जे डायरेक्शन आहे, डायरेक्शन शो करणं सबमिशन ड्रॉइंग वर इम्पॉर्टंट असतं की आपला जो प्लॉट आहे हा कोणत्या डायरेक्शनने येतं. सो एलिव्हेशन अँड सेक्शन आपण लास्ट लेक्चर मध्ये कव्हर केलेलं आहे अँड फाउंडेशन डिटेल्स सुद्धा आपण त्यामध्ये कव्हर केलेलं आहे. नेक्स्ट आता आपण बघणार आहे साइट प्लॅन. सो नेक्स्ट आपण इथे ड्रॉइंग स्टार्ट करूया. फर्स्ट जे ड्रॉइंग आता आपण घेणार ते लेअर मध्ये घेणार आहे. सो त्यासाठी आपल्याला लेअर नावाच्या कमांडला ऍक्टिव्हेट करायचं आहे. इथे रेक्टँगल विथ ब्ल्यू स्टार मीन्स तिथे येते न्यू लेअर म्हणून जे येते त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला फर्स्ट लेअरला जे नाव द्यायचंय ते आपण नाव देऊ शकतो. सपोज फर्स्ट आपण घेणार लाईन प्लॅन, देन प्रेस एंटर अँड
again take another line plan, another layer. Suppose this is window. Then press enter. For site plan, there is no requirement of window, door, and text. Only we want a line plan. For this we mostly focus on line plan in this class. Next layer, door, and again the next layer, text. Then another layer is site plan. If we want to activate any layer, so now I want to activate line plan layer. So I click on this, and there is a set current command is there. मतलब set rectangle with a green right sign. हे बघाल इथे टॉप साइड टॉपला तुम्हाला दिसतंय, त्यावर क्लिक करायचं. त्यावर तुम्ही जर क्लिक केलंय तर ते करंट लेयर आपली सेट होतंय. मी ते लाईन प्लॅन वर क्लिक केलंय, त्यामुळे माझी लाईन प्लॅन ही लेयर सेट झाली आहे. आणि नेक्स्ट आपण इथे क्लोज करू शकतो. इथे बघाल की लाईन प्लॅन नावाची जी लेयर आहे ती सेट झालेली आहे. आता आपण इथे लाईन प्लॅन ड्रॉ करणार. First take a line command, then draw any line, then use the offset command. Enter. First, wall thickness, enter. Enter. Then I want to draw drawing hall. I want to draw this drawing. There is a drawing hall with a dimension of 5 by 4 meters. So I want to draw drawing hall first with a dimension of 5 by 4. Take offset command, enter. With a drawing wall with dimension 5 by 4 vertical, and then enter. Select the object and click on another side. Again take a wall thickness. There already we used the ortho command before this command. So again we want this command. So please only click on enter button, then specify the offset distance. Offset distance is wall thickness. So 0.23 and then enter. Then select the object and click here. Next आपल्याला ड्रॉइंग हॉलचे आपण वाय ऍक्सिसचे डायरेक्शनचे आपण दिलेले आहेत. देन त्यानंतर आपल्याला डायनिंग प्लस किचन प्लस डायनिंग रूम आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी किचन अँड डायनिंग रूम विथ अ डायमेन्शन ऑफ 5 by 3 meter.
So vertically 3 meter. Now we want to draw kitchen plus dining room. O enter. With vertical distance 3 meter. Then enter, select the offset and simply click here. And again press enter to come back the offset command. Again we want to offset command. Then again press enter. Then specify the offset distance. Again there is a brick thickness. So 0.23 and then enter. Select the offset and simply click here. And then press enter to come back the ortho command. And there आणि next इथे येते bath with a dimension of 2.5 by 1.5 meter. So 1.5 meter is a vertical distance. Again take a ortho command O enter with a specify the offset distance. So offset distance is 1.5 meter in y-axis and then press enter and then select the offset and simply click here. Now we want a wall thickness. So again press enter and again we want a ortho command. So again press enter. There is an inner wall thickness. So we take a inner wall thickness 0.15. Then press enter. Select the offset and simply click outside this offset. Then press enter. Next we want a WC with a dimension of 1.5 by 1.5 meter. O enter with a vertical distance 1.5 meter and then press enter. Select the object and simply click outside and again press enter. जर ऑर्थो कमांडच्या बाहेर यायचं असेल तर आपल्याला एंटर प्रेस करावं लागेल आणि अगेन जर आपल्याला ऑर्थो कमांडच हवी आहे तर एंटर प्रेस करावं लागेल अँड स्पेसिफाय द ऑफसेट डिस्टन्स. देयर इज अ वॉल थिकनेस सो ऑफसेट डिस्टन्स इज 0.23 and then press enter. Select the object and click outside. आणि आता आपल्याला व्हर्टिकल लाईन्स काढायचे आहेत. सो त्यासाठी आपल्याला या पॉइंटला सिलेक्ट करावं लागेल आणि लास्ट पॉइंटला जॉईन करावं लागेल आणि पुन्हा आधी आपण हॉरिझॉन्टल ज्या सर्व लाईन आहे त्या आधी काढून घ्यायच्या आणि ऑफसेट कमांड यूज करू आणि नेक्स्ट व्हर्टिकल लाईन ज्या आपल्याला काढायच्या आहेत त्या पुन्हा आपण काढायच्यात. सो नेक्स्ट येणार इथे आपली वॉल थिकनेस. O enter 0.23 enter specify the offset and simply click here. There is a drawing hall with the horizontal distance 5. नेक्स्ट आपल्याला
इथे ड्रॉइंग हॉल काढायचा आहे विथ अ हॉरिझॉन्टल डिस्टन्स 5 मीटर. सो आपण डायरेक्टली आता 5 मीटरचा ऑफसेट इथे देणार. ओ एंटर, ऑफसेट डिस्टन्स 5, then press enter, select the object and simply click here, and then press enter, and again then press enter to come in the offset command. Next we want the wall thickness 0.23 meter. Select the object and simply click here. जर आता आपल्याला ऑर्थो कमांडच्या बाहेर यायचं असेल तुम्ही इस्केप किंवा एंटर दोन्ही याचा यूज करू शकता. इथे आपलं डायनिंग हॉल ड्रॉइंग हॉल प्लस किचन डायनिंग रेडी झालेलं आहे. नेक्स्ट यामध्ये येतं WC अँड बाथ साठी व्हर्टिकल लाईन. सो बाथ साठी हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे येत आहे ते 2.5 मीटर. सो आपण ऑफसेट जो आहे तो 2.5 मीटर वर देणार आता. सिलेक्ट द ऑब्जेक्ट अँड सिम्पली क्लिक हेअर. नेक्स्ट इथे आपल्याला वॉल थिकनेस प्रोव्हाइड करायचे. सो यासाठी आपण वॉल थिकनेस 0.15 देणार. देन प्रेस एंटर, सिलेक्ट द ऑब्जेक्ट अँड सिम्पली क्लिक हेअर. नाउ वी वॉन्ट द WC with a horizontal distance 1.5 meter. सो आपण या लाईनचा आपल्याला ऑफसेट घ्यायचा आहे. सो या लाईनला सिलेक्ट करणार आणि सिम्पली इकडे क्लिक करणार. देन प्रेस एंटर अँड अगेन देन प्रेस एंटर. देन स्पेसिफाय द ऑफसेट डिस्टन्स. वॉल थिकनेस प्रोव्हाइड करायचे. सो आपण 0.15 प्रोव्हाइड करणार. देन प्रेस एंटर, सिलेक्ट ऑब्जेक्ट अँड सिम्पली क्लिक आउटसाइड. जे आपण जे आतापर्यंतचे जे सर्व ड्रॉइंग करतोय हे आपण लाईन कमांड मध्येच ड्रॉ करतोय. सो लाईन जे आपण आधी जे शिकलोय लाईन प्लॅन ड्रॉ करायला विथ वॉल थिकनेस सेम ऍज इट इज प्रोसिजर फॉलो करायचे. फक्त यामध्ये ड्रॉइंग स्टार्ट करायच्या आधी तुम्हाला ज्या लेयर्स आहेत त्या बनवून घेणं इम्पॉर्टंट ठरतं की याचा यूज आपण 3D ड्रॉ करताना करू शकतो. देन नेक्स्ट आपल्याला ट्रिम नावाची कमांड यूज करायची आहे. सो त्यासाठी आपण मॉडिफाय मध्ये ट्रिम नावाची कमांड यूज करणार. सिलेक्ट द ऑब्जेक्ट, फर्स्ट सिलेक्ट द ऑब्जेक्ट, देन प्रेस एंटर. And delete the unwanted lines. ज्या आपल्याला लाईन नकोय, ज्या आपण ऑफसेटनी काढलेल्या लाईन आहे ज्या नको आहेत त्या आपण इथे डिलीट करून टाकायच्या. ज्या लाईन्स फक्त परपेंडिक्युलर ड्रॉ झालेल्या आहेत त्याच लाईन फक्त इथे ट्रिम नावाच्या कमांड यूज करून इथे डिलीट होणार. मी पुन्हा बेसिक पासून का सांगते तर जो कोणी लास्ट लेक्चर जॉईन केलेले नसतील त्यांना पण कव्हर होतील आणि तुम्हाला पण हे रिवाइज होतील. ज्या आपण कमांड यूज करतो त्या नेहमी असं आपल्या लक्षात राहत नाही. जेव्हा आपण
ऑलवेज प्रॅक्टिस करत राहत असेल तर ते आपल्या लक्षामध्ये राहतं. सो तुम्ही ऑलवेज प्रॅक्टिस करत चला की त्यामुळे तुमच्या कमांड जे आहेत त्या सर्व रिवाइज होत जातील. नेक्स्ट ज्या लाईन आहेत की ज्या ट्रिम नावाची कमांड यूज करून डिलीट झालेल्या नाहीत त्या डायरेक्टली आपण सिलेक्ट करायच्या आणि डिलीट करून टाकायच्या. अशा प्रकारे इथे आपला लाईन प्लॅन ड्रॉ झालेला आहे. साईड प्लॅन काढण्यासाठी आपल्याला इथे तुम्हाला बघा इथे दिसतंय की साईड प्लॅन काढण्यासाठी आपल्याला विंडो, डोअर, व्हेंटिलेटर प्रोव्हाइड करण्याची काही गरज पडत नाही. सो मी असं कन्सिडर करून चालते की तुम्हाला डोअर, विंडोज ड्रॉ करायला आणि प्लेस करायला जमतंय की आपण ते लास्ट लेक्चर मध्ये कव्हर केलेलं आहे. सो माझं मोस्टली फोकस इथे राहील की आपल्याला साईड प्लॅन ड्रॉ करायचं आहे त्यासाठी. सो आपण इथे साईड प्लॅन आपल्याला ड्रॉ करायचं आहे तर मेनली फोकस आपण साईड प्लॅन वर करूयात. नेक्स्ट इथे बघाल की हा हा आपण हे लेअर मध्ये काम केलंय त्यामुळे बघा ही लाईन प्लेन नावाची जी आपली लेअर येतं त्याला जर सपोज मी लॉक केलंय तर ते बघाल असं हाईट झाल्यासारखं दिसतंय आपल्याला. तर सपोज मी लाईन प्लॅन लेअरला जर इथे जो लाईट ग्लो होतोय त्याला जर मी ऑफ केलंय तर इथे आपल्याला काहीच दिसणार नाही. सो आपल्याला जे आपल्याला बघायचंय त्याला तुम्ही त्या लेअरला ऑफ मतलब तो लाईट ग्लो ऑन ऑफ करू शकता किंवा लॉक सुद्धा तुम्ही करू शकता. इथे सपोज मी लॉक केलंय आणि लाईट क्लोज ठेवलंय तर इथे जो मी साईड प्लॅन काढलेला आहे लाईन प्लॅन काढलेला आहे हा हाईट झालेला तुम्हाला दिसते. नेक्स्ट आता मला जे काढायचंय ते काढायचंय साईड प्लॅन. तर मी इथे साईड प्लॅन नावाची जी माझी लेअर आहे त्याला ऑन करणार आणि त्याला सेट करंट करणार. इथे बघाल माझी साईड प्लॅन नावाची जी लेअर आहे ती सेट करंट झालेली आहे. नेक्स्ट आता मला साईड प्लॅन काढायचंय त्यासाठी मी पॉलीलाईनचा यूज करणार. पॉलीलाईन आणि जी आपली आउटर वॉल थिकनेस जी आपली आउटर वॉल येत आहे त्या स्टार्टिंग पॉइंट पासन सिलेक्ट करणार. नेक्स्ट इथनं आपल्याला इथे क्लिक करणार. नेक्स्ट पूर्ण कॉर्नरला ती लाईन सिलेक्ट करून घ्यायची आणि
ज्या लाईन पासून तुम्ही स्टार्ट केलेला होता अगेन त्याच पॉइंट पर्यंत त्याला सिलेक्ट करून घ्यायचं अँड देन प्रेस एंटर और इस्केप. इथे तुमचं जे आउटर वॉल थिकनेस जे आहे त्यालाच फक्त सिलेक्ट करायचं आहे. नेक्स्ट आपलं मॉडिफाय मध्ये जाऊन मूव्ह नावाची कमांड यूज करायची आहे. सिलेक्ट द ऑब्जेक्ट अँड देन प्रेस एंटर. specify any base point and move this object on another side. नेक्स्ट आता आपल्याला जे आपण साईड प्लॅन काढलेला आहे याला मला स्केल प्रोव्हाइड करायची आहे. स्केल नावाची कमांड स्केल नावाची कमांड आपण कसं यूज करायचं आहे ते आपण यामध्ये बघणार. मॉडिफाय मध्ये तुम्हाला स्केल नावाची कमांड दिसते तर स्केल नावाची कमांड घेणार देन दे आर आस्किंग फॉर सिलेक्ट द ऑब्जेक्ट सिलेक्ट करणार देन प्रेस एंटर. नेक्स्ट ते विचारतंय स्पेसिफाय द बेस पॉइंट. सपोज आता आपला बेस पॉइंट हा आहे याला सिलेक्ट करणार. देन दे आर आस्किंग फॉर स्पेसिफाय द स्केल फॅक्टर. तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट कितीने कमी करायचा आहे तो तुम्ही तिथे स्केल फॅक्टर तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. सपोज माझं जे आता हे ड्रॉइंग आहे ही 1:100 मध्ये ड्रॉ केलेलं आहे. सपोज आता याला मला डायरेक्टली हाफ मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर मी याला 0.5 हा माझा स्केल फॅक्टर देणार अँड देन प्रेस एंटर. बघाल की जो माझा ऑब्जेक्ट मी आधी काढलेला होता त्या ऑब्जेक्टचा आणि आताच्या ऑब्जेक्टचं जे डायमेन्शन आहेत डायमेन्शन ऍज इट राहतील पण स्केल फॅक्टर दिल्यामुळे ते ड्रॉइंग छोट दिसतील. नेक्स्ट यामध्ये आपल्याला जे साईड प्लॅन मध्ये जे बाकी गोष्टी येतात लाईक रोड, आपला प्लॉट नंबर कोणता आहे, रोड किती डिस्टन्सचा रोड आहे तिथे ते आपल्याला सर्व शो करावं लागतील. लाईक रेन वॉटर हार्वेस्टिंग टँक, सेप्टिक टँक, मॅनहोल, इन्स्पेक्शन चेंबर हे आपल्याला सर्व तिथे शो करावं लागतील आपल्या साईड प्लॅन मध्ये. नेक्स्ट यामध्ये आपण डायमेन्शन देणार लिनियर. जे आपण डायमेन्शन याला प्रोव्हाइड करतोय हे डायमेन्शन तुम्ही स्केल प्रोव्हाइड करण्याच्या आधी जर दिले सपोज तर ते ऍज इट इज जे आधीचे होते ते तुम्हाला दिसतील. पण इथे आपण स्केल प्रोव्हाइड केल्यानंतर डायमेन्शन देतोय. सो त्यामुळे जे आता जे डायमेन्शन आहेत आपले म्हणजे स्केल फॅक्टर प्रोव्हाइड करून ते डायमेन्शन आपल्याला इथे शो होत आहे. नेक्स्ट आपल्याला इथे आपला प्लॉट एरिया प्लॉट नंबर कोणता आहे हे इथे आपल्याला शो करायचं आहे. सपोज यासाठी मी टेक्स्ट नावाची कमांड घेणार. इथे आपला प्लॉट नंबर येणार
lot number suppose 23. याला इथे रेक्टँगल करायचंय आणि नेक्स्ट आपल्याला इथे इथे आपल्याला टेक्स्ट द्यायचं आहे प्रपोज कन्स्ट्रक्शन म्हणून की या जो एरिया आहे आपला इथे आपलं कन्स्ट्रक्शन होणार. सो प्रपोज कन्स्ट्रक्शन आपण त्याला नाव देणार देन नेक्स्ट आपल्याला शो करायचं इथे रेन वॉटर हार्वेस्टिंग टँक. त्यासाठी मी इथे बघाल तुम्ही सिंगल लाईन टेक्स्टचा यूज केलेला आहे. नेक्स्ट आपल्याला इथे शो करायचंय रेन वॉटर हार्वेस्टिंग टँक. सो इथे रेन वॉटर हार्वेस्टिंग मी शो केलेलं आहे. नेक्स्ट येत आहे आपलं सेप्टिक टँक अँड मॅनहोल. इथे सेप्टिक टँक आपण शो करणार. देन नेक्स्ट इथे येणार मॅनहोल. नेक्स्ट इथे येणार इन्स्पेक्शन चेंबर. आणि याला इथे जॉईन करून घ्यायचंय. इथे काय झालं याला? वेट फॉर 2 minutes. नेक्स्ट आपण जे इथे मॅनहोल सेप्टिक टँक नाव दिलेले होते हे बाय मिस्टेकली इकडे प्लेस झालेले आहे. सो आपल्याला हे टॉप पोझिशनला इथे दाखवायचं होतं. म्हणजे जो आपला प्लॉट येतोय त्याच्या बॅक साइडला आपल्याला ते मॅनहोल सेप्टिक टँक शो करायचं आहे.
नेक्स्ट आपलं इथे जे येतंय ते इन्स्पेक्शन चेंबर म्हणून येतंय. नेक्स्ट याला आपण रेक्टँगल देणार. नेक्स्ट लाईन कमांड घेऊन आपण याला जॉईन करून द्यायचंय. आणि ते इन्स्पेक्शन चेंबर हे आपण आपला जो साइट प्लॅन येतो याला जॉईन करून द्यायचं. आणि आउटर बाउंड्रीज पॅरापेट वॉल ते आपण इथे ड्रॉ करून घ्यायचंय. यामध्ये आपला जो येतोय रोड, जे नेक्स्ट आपल्याला इथे रोड दाखवायचा आहे तो रोड आपल्याला इथे शो करायचा आहे. जनरली रोड जो येतोय हा 6 मीटरचा येतोय. सो आपण रोड विथ 6 मीटर वाईड प्रोव्हाइड करणार. सिम्पली टेक अ लाईन कमांड. आपण जी स्केल आहे ही 0.5 चा फॅक्टर प्रोव्हाइड केलाय. सो त्यामुळे आपण 3 मीटर ची लाईन 3 मीटर डिस्टन्स वर आपण इथं लाईन शो करणार. इथे आपण टेक्स्ट देणार.
रोड 6 मीटर विड्थ. इथे 0.2 आहे, सो इथे आपण इन्क्रीज सुद्धा करू शकतोय. नेक्स्ट आपण इथे आपला जो प्लॉट नंबर 23 येतो, बाजूला कोणता प्लॉट येतोय आणि या बाजूला सुद्धा कोणता प्लॉट येतोय हे सुद्धा आपण इथे प्रोव्हाइड करू शकतोय. आणि जो आपला साइट प्लॅन येतोय यामध्ये प्रपोज कन्स्ट्रक्शन म्हणजे ज्या एरियामध्ये आपलं कन्स्ट्रक्शन होणार आहे तो एरिया ओनली आपल्याला शो करायचा आहे. यामध्ये जे स्टेअर केस वगैरे जे स्टेअर्स आपण इथे दाखवतो त्या स्टेअर्स आपण इथे साइट प्लॅन मध्ये शो करत नाही. सपोज हे बघा, इथे हा जो आपला पोर्च एरिया येतोय आणि ह्या स्टेअर्स इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि इथे बॅक साइडला जे स्टेअर्स प्रोव्हाइड केलेले आहे हे प्रपोज कन्स्ट्रक्शन साइट प्लॅन मध्ये आपण शो करत नाही. इथे फक्त आपण आउटर वॉल ज्या आपल्या आहेत त्यालाच आपण इथे साइट प्लॅन मध्ये शो करतोय. सो पुन्हा रिवाइज करूया. इथे जे मी लाईन प्लॅन नावाचे जे लेअर आहे याला ऑफ केलेलं होतं, सो आता मी ह्याला ऑन करते. तर इथे बघाल हा हाईट झालेला नाही, क्लिअर असा दिसतोय. फर्स्ट लेअर तयार करून घ्यायच्या, ज्या ज्या लेयर्स आपल्याला हव्या आहेत त्या सर्व लेयर्स ड्रॉ करून घ्यायच्यात. लाईन प्लॅन, डोअर, विंडोज, टेक्स अँड देन साइट प्लॅन. अगेन सेक्शन एलिव्हेशन सुद्धा तुम्ही इथे लेयर्स मध्ये बनवून घ्यायचंय. जेव्हा की आपण ड्रॉ करतोय प्लॅन तेव्हा लेयर्स मध्ये प्रोव्हाइड केला, लेयर्स मध्ये जर आपण ड्रॉ केलेला असला तर 3D मध्ये ड्रॉ करायला तो आपल्याला इझी पडतोय. सो जनरली लेयर्स मध्ये ड्रॉइंग करायचं. 3D मध्येच नव्हे तर सपोज आपल्याला साइट प्लॅन जेव्हा आपल्याला शो करायचा असतो, सबमिशन ड्रॉइंग जेव्हा द्यायची असते, तर जेव्हा सबमिशन ड्रॉइंग द्यायची असते तर जेव्हा हे ऑलरेडी कन्स्ट्रक्ट झालेलं असतं आणि तेव्हा आपल्याला हे नको असतं, तर याला आपण डिलेक्ट सुद्धा, म्हणजे त्याला डिलेक्ट न करता हाईट, इथे बघायला आपण लेयर्स बनवलेले आहेत तर इथे तुम्ही ते हाईट सुद्धा इथे करू शकता. हाईट केल्यामुळे जे आपल्याला हवं आहे, सपोज इथे ही रूम आपली कोणत्या साईजची आहे ते आपण डायरेक्टली इथे बघू शकतो, किंवा फक्त आपल्याला विंडोज पोझिशन किंवा डोअर पोझिशन जरी बघायचे असल्यात तरी आपण ते बाकी लेयर्स ऑफ करून सुद्धा आपण इथे बघू शकतोय. जो आपण लाईन प्लॅन काढलेला होता हा 1:100च्या स्केल मध्ये काढलेला, आणि नेक्स्ट जो आपल्याला साइट प्लॅन काढायचा होता हा 1:50 मध्ये, मीन्स जो स्केल फॅक्टर आपण दिलेला होता हा 0.5 चा दिलेला. तर स्केल मॉडिफाय मध्ये जाऊन स्केल नावाची कमांड घ्यायची आणि जेवढ्याने आपल्याला प्लॅन आपला रिड्यूस करायचा आहे तेवढं आपल्याला आपण ते स्केल फॅक्टर देऊ शकतो. सपोज इथे मी ड्रॉ करताना 0.5 चा स्केल फॅक्टर इथे मी प्रोव्हाइड केलेला आहे. सो आपली जी ड्रॉइंग आहे हे टोटली हाफ झालेले आहे. साइट प्लॅन मध्ये इथे बघा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, मॅनहोल इन्स्पेक्शन चेंबर अँड सेप्टिक टँक आपण प्रोव्हाइड केलेली आहे. आणि जे आउटर साइडला आपले जे येतं सर्व्हिस लाईन सुद्धा आपण इथे नाव देऊ शकतोय.
अशा प्रकारे आपला साईट प्लॅन इथे ड्रॉ झालेला आहे. आणि जे आपल्याला ड्रॉ करायचं असतं ते त्या लेअर मध्येच ड्रॉ करायला पाहिजे. तर सपोज आपल्याला लाईन प्लॅन ड्रॉ करायचा असेल तर लाईन प्लॅनच्याच कमांड मध्ये ते आपण ड्रॉ करायचा. की जेव्हा आपल्याला ते हाईट करायचं असेल तर इथे लॉक करून सुद्धा तुम्ही इथे हाईट करू शकता. जेव्हा आपल्याला टोटली नकोय तर तेव्हा आपण हा जो लाईट इथे ग्लो होत आहे याला सुद्धा आपण ऑफ करू शकतो. इथे बघा आता मी लाईन प्लॅनला लॉक पण केलेला आहे आणि लाईट जो ग्लो होत होता तो त्याला ऑफ सुद्धा केलेला आहे. सो इथे फक्त माझं साईट प्लॅन विजिबल होतोय. आणि जेव्हा मी इथे लॉक काढते आणि लाईट जो ग्लो होत होता त्याला पण ऑन करते तर इथे लाईन प्लॅन अँड साईट प्लॅन दोन्ही शो होत आहे. तसंच डोअर, विंडोज अँड टेक्स्ट सुद्धा आपण त्याच कमांड मध्ये ती सेट करंट करून त्यामध्येच काढायचंय. नेक्स्ट आपल्याला ऑलमोस्ट आपलं 2D सर्व कव्हर झालेलं आहे. नेक्स्ट आता आपल्याला 3D घ्यायचंय. हे आपलं लास्ट लेक्चर असणार ऑटोकॅडचं. नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला स्टॅट प्रो सुरू होणार. सो इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का 2D मध्ये? जर 2D मध्ये जर काही डाऊट असेल तर विचारून घ्याल. नेक्स्ट आपण 3D स्टार्ट करतोय. एनी डाऊट? Then shall we proceed? ओके, तर तुम्ही आतापर्यंत जे बघितलं त्यामध्ये तुम्ही लाईन प्लॅन वरून आपला साईट प्लॅन कसा ड्रॉ करायचा, त्यामध्ये कुठले कुठले जे पॉइंट्स आहेत ते रिक्वायर्ड असतात. आपले जे रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पॉइंट, मॅन होल वगैरे जे आपल्याला लागतं ते कसं ड्रॉ करायचं तुम्ही इथं पाहिलंय. तर आता आपण 3D कडे जाऊया. तर 3D घेताना आपली जी ही टूल बार आहे ती सध्या 2D मध्ये उपयोगी आहे त्याची आहे. तर आपल्याला ती चेंज करून घ्यायची. तर आपण इथं सेटिंग मध्ये जाऊया. किंवा मॉडिफाय मध्ये गेल्यानंतर
हा. इथे आपण बघू शकतो की इथे जे आपलं जे ड्रॉइंग आहे हे आपल्या 2D मध्ये इथे दिसतंय आणि नेक्स्ट इथे आपल्याला हे काय येतंय मायनस टॉप अँड शेड्स ऑफ ग्रे येतंय इथे येतंय. सपोज इथे जे मायनस साइन येतंय यामध्ये जर आपण रिस्टोर व्ह्यूपोर्ट जर आपण इथे केलंय तर आपण इथे बघू शकतोय की इथे आपल्याला आपली जी स्क्रीन आहे ही 4 पार्ट मध्ये डिवाइड झालेली आपल्याला दिसते. तर यामध्ये आपण इथे आपण टॉप व्ह्यू आपला इथे आपण शो करणार. नेक्स्ट इथे आपण आपला आयसोमेट्रिक व्ह्यू SW आयसोमेट्रिक व्ह्यू आपण इथे शो करणार आणि जे आपला नेक्स्ट इथे जे थर्ड क्वाड्रंट मध्ये जो येतोय आपला इथे आपण फ्रंट व्ह्यू आपण शो करणार आणि इथे ऍज इट इज. सो जे आपण इथे ड्रॉइंग इथे बघू शकतो आपण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये या क्वाड्रंट मध्ये आपण 2D मध्ये ऍज इट इज जसं ड्रॉ करत होतो तसं आपण इथे ड्रॉ करणार आणि जे आपण इथे जे नेक्स्ट सेकंड क्वाड्रंट मध्ये जे आपलं दिसतंय हा आपला आयसोमेट्रिक व्ह्यू आपला इथे शो होतोय. इथे आपलं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये 2D ऍज इट इज जसं आपण काढलेलं आहे तसं ड्रॉ करणार आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये आयसोमेट्रिक व्ह्यू आपल्याला आपल्या ड्रॉइंगचा दिसणार आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये फ्रंट व्ह्यू आपल्याला आपला ड्रॉइंगचा दिसणार. ओके, तर मॅम तुम्हाला एक्सप्लेन झालं असेल की आपले क्वाड्रंट मध्ये कसे आपल्याला वेगवेगळे व्ह्यू आपल्या प्लॅनचे दिसतात. तर आपण आता 3D कडे जाऊया. तर 3D मध्ये आपण बघू शकतो की आपल्याला जी ही टूल बार आहे ती 2D मध्ये लागणारी आहे. तर आपल्याला ती 3D मध्ये कन्वर्ट करायची. तर तुम्ही इथं बघू शकता ही सेटिंग. तर वर्क स्पेस स्विचिंग हा जे मोड मध्ये स्नॅप मोड मध्ये जे आपण खालचा टॅब बघतो त्याच्यामध्ये वर्क स्पेस स्विचिंग हा मोड आहे. तो मोड आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 3D बेसिक वर क्लिक करायचंय. जर तुमच्या ह्याच्यामध्ये हे ओपन नसेल हे वर्क स्पेस स्विचिंग हे तुम्हाला टूल तुमच्या ह्याच्यामध्ये स्क्रीनवर दिसत नसेल तर तुम्ही इथं कस्टमायझेशन मध्ये लास्ट 3 लाईन मध्ये ते शो होते टूल कस्टमायझेशन त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ह्या टॅब वर हे घेऊ शकता. म्हणजे कोऑर्डिनेट्स वगैरे असे ग्रीड स्नॅप मोड हे मोड जे तुम्हाला इझिली इथं दिसत आहेत त्यात जर तुम्हाला वर्क स्पेस स्विचिंग जर दिसत नसेल तर ह्याच्यामध्ये तुमचं ऍक्टिव्हेट नसणार आहे. आता तुम्ही बघू शकता इथं मी ऍक्टिव्हेट ऑफ केलंय त्याचं तर तुम्हाला इथं तो वर्क स्पेस स्विचिंग नाही दिसत आहे. तर इथं जाऊन वर्क स्पेस स्विचिंग वर क्लिक करायचं. त्यानंतर इथं आपल्याला वर्क स्पेस स्विचिंग दिसतंय त्याच्यावर क्लिक केल्यानंतर 2D बेसिक वर क्लिक करायचं. तर तुम्ही इथं बघू शकता की आपल्याला जी 3D मध्ये लागणारी स्क्रीन आहे ती तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर किंवा ऑटोकॅड स्क्रीनवर ओपन झाली. तर त्यामध्ये पहिली टूल आपण जी बघतोय ती बॉक्स आहे. त्यासाठी आपल्याला लाईन कमांड घ्यायची किंवा रेक्टँगल कमांड घ्यायची. तर तुम्हाला शॉर्टकट माहिती असायला पाहिजे की रेक्टँगल साठी काय तर रेक्टँगल साठी काय किंवा लाईन साठी काय. तर मी L एंटर केलं तर लाईन कमांड झाली. तर आधी फर्स्ट आपण आपल्या ड्रॉइंगचं युनिट सेट करून घेऊया. त्याच्यासाठी U एंटर केल्यानंतर UN एंटर केल्यानंतर युनिट्स तुम्हाला दिसेल. कमांड बारवर UN एंटर करायचं. त्यानंतर एक टेबल ओपन होईल त्याच्यामध्ये आपले ड्रॉइंगचं युनिट आपण सेट करून घेऊया. हे फर्स्ट लेक्चर मध्ये झालंय. तर मी मीटर मध्ये इथं सेट करून घेते. त्यानंतर लाईन कमांड घेऊया आणि एक रेक्टँगल मी ड्रॉ करून घेते. तर माझा इथं ऑर्थो मोड ऑफ आहे तो ऑन करते मी.
फाय बाय फायचा मी एक स्क्वेअर काढून घेते. त्यानंतर तुम्ही ह्यामध्ये बॉक्स कमांड ही यूज करू शकता. तर बॉक्स कमांड साठी आपल्याला फर्स्ट पॉइंट एंटर करायचा आहे. त्यानंतर माऊसनीच हे करायचंय. फर्स्ट पॉइंट एंटर केल्यानंतर सेकंड पॉइंट एंटर करायचा आहे. तुम्ही हे जर विदाउट डायमेन्शन केलं तरी चालतं, पण आपल्याला जर 5x5 चाच बॉक्स ड्रॉ करायचा असेल तर फर्स्ट पॉइंट सिलेक्ट केल्यानंतर सेकंड पॉइंट सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर तुम्हाला हाईट विचारते. तर हाईट आपण 5 एंटर करूया. तर तुम्ही इथं बघू शकता की तुम्हाला इथं 3D दिसत नाहीये, 2D दिसतंय. तर इथं तुम्ही जो टॉप स्क्रीनच्या क्रिएट आपले जे टूल बार संपतात त्यानंतर एक स्क्रीनवर टॉप आणि 2D वायर फ्रेम हे जी स्क्रीनवर दिसते ते व्हिज्युअल स्टाईल आहे आणि आपली व्ह्यू कंट्रोल आहे. तर टॉप वर क्लिक केल्यानंतर कुणाला काही डाऊट आहे का? तुम्ही त्याच्यावर नॉर्थ आयसोमॅट्रिक किंवा साऊथ आयसोमॅट्रिक किंवा नॉर्थ आयसोमॅट्रिक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्हाला हे 3D विजिबल होते. त्यानंतर सेकंड गोष्ट करायची की आपल्याला हे 2D वायर मध्ये नकोय, सॉलिड मध्ये हवे. म्हणजे आपल्याला हे साइड दिसल्या पाहिजेत. तर त्यासाठी आपण शेडेड पोर्शन घेऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता इथं शेडेड झालेला आहे आपला जो बॉक्स आहे तो. त्यासाठी आपल्याला ज्यावेळेस आपण 3D मध्ये वर्क करतो तेव्हा आपले हे जे साऊथ आयसोमेट्रिक किंवा नॉर्थ आयसोमेट्रिक ऑन असायला पाहिजेत. त्यानंतर जो आपला जो 2D वायर मधला जो आपण 2D मध्ये आपण जे यूज करतो ते ऑफ करून शेडेड आपल्याला आपलं ऑन असायला पाहिजे. तेव्हा तुम्हाला तुमचे जे वर्क झालंय ते तुम्हाला शेडेड दिसेल आणि तुमचा जो 3D व्ह्यू आहे तो प्रॉपर तुम्हाला दिसेल. तर त्यासाठी अजून एकदा मी सांगते की आपलं ज्या वेळेस युनिट वगैरे सेट होतं तुम्ही मोड चेंज करता त्यानंतर आपला जो व्ह्यू कंट्रोल आहे त्याच्यामध्ये साऊथ आयसोमॅट्रिक किंवा नॉर्थ आयसोमॅट्रिक तुम्ही ठेवू शकता. तर तुम्ही बघू शकता हे मला नॉर्थ आयसोमॅट्रिक दाखवते. जर साऊथ ठेवलं तर तुम्हाला साऊथच्या साईडने दाखवते. आणि आपली जी इथे 2D वायर फ्रेम असती ती आपल्याला चेंज करून शेडेड करायचंय. तर तुम्ही इथं वेगवेगळे बघू शकता शेडेड एजेस. जर आता तुम्ही मला शेडेड पण माझा बॉक्स दिसतोय आणि त्याच्या बरोबर जे एजेस आहेत ते आपले डार्क झालेले दिसत आहेत. तर हे पण आपल्याला जर आपला ऑब्जेक्ट आयडेंटिफाय व्यवस्थित करण्यासाठी शेडेड विथ एजेस हे जरी आपण ऑन ठेवलं तरी चालेल. शेडेड ऑफ ग्रे तर तुम्ही बघू शकता आपला जो ऑब्जेक्ट आहे तो ग्रे कलरच्या कलर मध्ये शो होतोय. स्केच जर तुम्ही स्केच मध्ये बघायचं असेल तर तुम्ही स्केच मध्ये असं ओपन करू शकता. पण आपण मोस्टली ह्याच्यामध्ये शेडेड विथ एजेसच वापरतो. पुन्हा परत एक्सरे पण आहे. तर हे सगळे न घेता आपण शेडेड विथ एज मध्येच काम करणार आहोत. तर ही टूल पण आपल्याला आपली ज्यावेळेस आपण बिल्डिंग ड्रॉ करतो 3D त्यावेळेस आपल्याला बॉक्स ही कमांड पण युजफुल होते. त्यानंतर सिलेंडर आहे त्यामध्ये टाईप. सिलेंडर मध्ये पण आपण एक पॉइंट घ्यायचा आहे आणि त्याची रेडियस आहे ती आपण टाकूया. ज्यावेळेस रेडियस आपण टाकतो त्यानंतर तरी पण आपला जो ऑब्जेक्ट आहे तो मूव्ह होतोय पण वाय डायरेक्शनला बिलो और अबाव ह्या दोनच साईडला आपला जो ऑब्जेक्ट आहे तो मूव्ह होतोय. तर ते आपल्याला तिथं काय मागतंय तर स्पेसिफाय हाईट. तर आपण तिथं हाईट टाकू शकतो आपली. मी वरच्या साईडला घेऊन आपला जो ऑब्जेक्ट आहे त्याची हाईट 5 मीटर एंटर करते. तर तुम्ही बघू शकता इथं त्याची हाईट फिक्स झाली आणि आपला जो ऑब्जेक्ट आहे तो आता कम्प्लीट झालेला दिसतो. जर आपल्याला हा ऑब्जेक्ट म्हणजे सम हाईट वर आपल्याला जर मूव्ह करायचं असेल वरच्या साईडला तर तुम्ही इथं बघू शकता की इथं ब्ल्यू लाईन दिसते आणि आपला जो एक्स
हा झेड आहे, झेड डायरेक्शनचा, त्याला एक ब्ल्यू लाईन दिसते, तर तो क्लिक करून जर मी मूव्ह केलं तर तुमचा ऑब्जेक्ट काही प्रमाणाच्या म्हणजे काही प्रमाणात थोडासा वरच्या साईडला मूव्ह झालेला दिसेल. तर तुम्ही हे बघण्यासाठी शिफ्ट तुम्ही आपले हे जे आयसो आपले जे हे आहेत नॉर्थ आयसोमॅट्रिक, साऊथ आयसोमॅट्रिक, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे हे बघू शकता, हे मूव्ह करून बघू शकता. तुम्हाला हा जो ऑब्जेक्ट आहे तो थोडा वरच्या साईडला मूव्ह झालेला दिसेल. तसंच तुम्ही दुसऱ्या साईडलाही आता ही जी ग्रीन लाईन तुम्हाला दिसते, तर ही ग्रीन लाईन तुम्हाला एक्स डायरेक्शन शो करते. जर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही एक्स डायरेक्शनला जर तुम्ही तुमचा माऊस स्क्रोल केला किंवा तुमचा माऊस स्क्रोल केला तर तुम्ही बघू शकता की तो एक्स डायरेक्शनला गेलेला दिसतोय आपला ऑब्जेक्ट. तसंच वाय डायरेक्शनचं पण सेम आहे. वाय डायरेक्शन वर क्लिक करायचं, जी रेड लाईनने दाखवते त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा ऑब्जेक्ट मूव्ह करू शकता. तर सिलेंडर पण तसं ड्रॉ झाल्यानंतर कोन आहे, कोन मध्ये पण आपल्याला आधी रेडियस विचारते, त्यानंतर कोनची हाईट विचारते. तर हाईट टाकायची, एंटर केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपला कोन आहे तो ड्रॉ झालेला दिसतोय. हे ऑब्जेक्ट जे आहेत ते तुम्ही इझिली ड्रॉ करू शकता, कारण की इथं अवेलेबल आहे. तुम्हाला तर इथं सर्कल आहे, तर सर्कलची रेडियस विचारते. तर तुम्ही बघू शकता की हा सर्कल पण ड्रॉ झालेला दिसतोय. पुन्हा परत हे जे आहेत अशा प्रकारेच आपण बघणार आहोत. आता सध्या आपल्याला जे आपला प्लॅन कम्प्लीट करायला जे युजफुल आहे ते मी ह्या लेक्चर मध्ये कम्प्लीट करते. जर तुम्हाला 3D अजून शिकायचं असेल आणि तुम्हाला ह्याचे एक्स्ट्रा लेक्चर हवे असतील तर आपण स्टॅड प्रो झाल्यानंतर थोडे 1-2 दिवस एक्स्ट्रा लेक्चर पण घेऊया. आता ह्या लेक्चर मध्ये मोस्ट ऑफ मी आपल्याला जे युजफुल आहेत ते कमांड्स घेण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर हे कमांड झाल्यानंतर आपल्याला जे युजफुल आहेत तो म्हणजे 2 सेकंड. There is a network issue, so wait for a while.
आपला आपण त्याची हाईट वाढवू शकतो किंवा सॉलिड दाखवू शकतो. पण तुम्ही बघू शकता की ह्याच्या जे लाईन आहेत त्या जॉईंट नाही आहेत. त्यामुळं हे एक्सट्रूड कमांड इथं चालणार नाही. तर तुम्ही लक्षात घ्या की एक्सट्रूड ही कमांड ज्यावेळेस तुमचा ऑब्जेक्ट जो 2D मधला ऑब्जेक्ट आहे तो पूर्ण कनेक्टेड असेल, जॉईंट असेल, तरच तुमची एक्सट्रूड कमांड ही वर्क होते. त्यासाठी तुम्ही ज्यावेळेस आपल्याकडं लाईननी ड्रॉ केलेला स्क्वेअर असेल तर त्या लाईन सिलेक्ट करायच्या आणि जे एंटर करायचं. तर तुम्ही बघू शकता की तुमचा हा जो लाईननी ड्रॉ केलेला स्क्वेअर आहे जो कनेक्टेड नव्हता तो आता कनेक्टेड आहे. मग त्यानंतर एक्सट्रूड ही कमांड घेऊन तुम्ही बघू शकता आपला जो ऑब्जेक्ट सिलेक्टेडच होता त्यामुळं एक्सट्रूड जी कमांड आहे ती आपोआप आपल्या ऑब्जेक्टला अप्लाय झालीये. त्यानंतर ज्यावेळेस आपण आपल्याला त्या ऑब्जेक्टला हाईट द्यायची असेल तर तुम्ही आपला जो ऑब्जेक्ट मूव्ह होतोय वरच्या साईडला तर तुम्ही तिथं हाईट देऊ शकता 5 एंटर. तर तुम्ही बघू शकता हा जो क्यूब आहे 5x5x5 चा तो आपल्या इथं सॉलिड मध्ये दिसतोय. तर तुम्ही एक्सट्रूड कमांड शिकताना काय केलं तर आपल्याकडं जो ऑब्जेक्ट होता तो सिलेक्ट केला. जर तो कनेक्टेड नसेल तर तो त्याच्या लाईन सिलेक्ट करून जे एंटर करायचं. त्यानंतर तो ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आणि एक्सट्रूड कमांड घेऊन त्याला त्या ऑब्जेक्टला हाईट द्यायची 5 एंटर. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक्सट्रूड कमांड ही आपल्याला वॉल काढताना पण युजफुल होते. त्यानंतर आपल्याला जी महत्वाची जी आहे ती म्हणजे प्रेस पुल कमांड आहे. प्रेस पुल कमांड मध्ये आपण तुम्हाला दाखवते. आपल्याकडे जर एक ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट मला प्रेस पुल करायचा आहे. तर प्रेस पुल करताना आपल्याला आपला ऑब्जेक्ट कनेक्टेड असायला हवा. त्यासाठी आपण नेहमीप्रमाणे आपला ऑब्जेक्ट हा कनेक्टेड करून घेऊया. त्यानंतर ज्या वेळेस मी आपला जो पिक बॉक्स आहे तो ज्या वेळेस ह्यावर नेते त्यानंतर आपण प्रेस पुल घेतल्यानंतर आपला हा पिक बॉक्स जो आहे तो आपल्या ऑब्जेक्ट वर नेल्यावर तर ऑटोमॅटिकली आपल्याला ब्ल्यू इंडिकेट होतोय. आपली जी आपला जो ऑब्जेक्ट येतो ज्या वेळेस आपण आपल्याकडे हा ऑब्जेक्ट आहे तो आपल्याला प्रेस पुल करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण प्रेस पुल ही कमांड घेणार आहे. त्यानंतर आपल्या ऑब्जेक्ट वर गेल्यानंतर आपला जो पिक बॉक्स आहे तो आपल्या ऑब्जेक्ट वर आल्यानंतर आपोआप आपल्याला जो आपला ऑब्जेक्ट ब्ल्यू मध्ये इंडिकेट होतोय तो फक्त प्रेस पुल करायचा आणि आपल्याला हवी ती हाईट द्यायची 3 एंटर. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण आपली वॉल प्रेस पुलनी पण काढू शकतो. तर अजून एक इथे महत्वाची गोष्ट आहे की आता जर ही वॉल आहे ती माझी थिकनेसला एकदम कमी असेल किंवा ऑब्जेक्ट एकदम थिकनेसला कमी असेल 2 सेकंड.
तर मी प्रेस पुल ही कमांड यूज करायचा प्रयत्न केला, तर तुम्ही बघू शकता की माझे जे ही जी पिक बॉक्स आहे त्याच्यापेक्षा पण माझ्या ह्याची ऑब्जेक्टची साईज थिकनेस जर कमी असेल तर हा पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट होणार नाही, ह्याची एकच लाईन सिलेक्ट होईल. तर तुम्ही बघू शकता इथं आता माझं ऑब्जेक्ट लहान आहे आणि पिक बॉक्सची साईज मोठी आहे, तर तुम्ही बघू शकता इथं की फक्त एकच लाईन सिलेक्ट होते, टोटल ऑब्जेक्ट माझा सिलेक्ट होत नाहीये. एकतर तुम्ही झूम इन करून तुम्ही तुमच्या स्क्रीनवरच्या ऑब्जेक्टची साईज मोठी करून घेऊ शकता किंवा पिक बॉक्सची साईज कमी जास्त करू शकता. तर तुम्हाला मी इथं सांगते, पिक बॉक्सची साईज जर तुम्हाला कमी करायची असेल किंवा वाढवायची असेल तर इथं ऑप्शन मध्ये ऑप्शन साठी ओपी शॉर्ट की एंटर केली. त्यानंतर ऑप्शन साठी ओपन मध्ये गेले, ऑप्शन मध्ये आल्यानंतर ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता एक टेबल माझ्यासमोर ओपन झालाय. त्यामध्ये सिलेक्शन ह्या कमांड वर जायचंय. तर तुम्ही लक्षात घ्या, ऑप्शन ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यानंतर एक टेबल आपल्या समोर ओपन होतो, त्यामध्ये सिलेक्शन वर जायचंय. इथं तुम्ही बघू शकता फाईल, डिस्प्ले, ओपन अँड सेव्ह, प्लॉट अँड पब्लिश, अशा प्रकारे इथं लास्टून थर्ड आहे सिलेक्शन, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पिक बॉक्स साईज कमी जास्त करण्याची ऑप्शन आहे. तर तुम्ही स्क्रोल करून तुम्ही कमी जास्त करू शकता. देन ओके क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की माझ्या आता पिक बॉक्सची जी साईज आहे ती कमी झाली. त्यानंतर मी आता माझा ऑब्जेक्ट झूम आउट करते आणि प्रेस पुल कमांड यूज करण्याचा प्रयत्न करते. तर ज्यावेळेस माझा पिक बॉक्स हा प्रॉपर माझ्या ऑब्जेक्ट मध्ये इन्सर्ट झालेला दिसेल त्यावेळेस ती कमांड आपल्याला ऑपरेट झालेली दिसेल. देन 3 एंटर. मी हे का तुम्हाला सांगते, कारण की तुम्ही ज्यावेळेस प्रेस पुल कमांड यूज कराल त्यावेळेस आपल्या वॉल थिकनेस आपली कमी असते आणि तुम्ही झूम आउट करून जर तुम्ही ड्रॉ करत असाल, तुम्हाला बाजूच्या साईड जी बघायच्या असतील ड्रॉ होत असताना, तर तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो की तुमची प्रेस पुलला तुमचा प्रॉपर ऑब्जेक्ट सिलेक्ट होणार नाही. त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही ड्रॉ करणार आहात. त्यानंतर अजून एक जी महत्वाची इथं कमांड आहे ती आपण 3D मध्ये आपल्याला युजफुल आहे, ती म्हणजे युनियन. तर ही कमांड आपण 2 ऑब्जेक्ट कनेक्ट करण्यासाठी यूज करणार आहोत. तर आता माझी इथं कनेक्टेड दुसरी वॉल आहे आणि ही वॉल मी प्रेस पुल केली. तर आपण इथं जर आपले ऑब्जेक्ट असतील तर आता इथं बघू शकता, जर ते आपण प्रेस पुल ही कमांड यूज केली तर ही डिफरंट यूज होतीये. पण जर मी इथं स्क्वेअर घेतला आणि इथं ड्रॉ केला तर तुम्ही इथं बघू शकता की हे 2 ऑब्जेक्ट मी इन्सर्ट झालेले दिसत आहेत. पण जर मी वेगळा सिलेक्ट केला आणि मूव्ह केला, मग असे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं जे रेड लाईन मध्ये जे वाय डायरेक्शन दिसते त्या वाय डायरेक्शन मी जर मूव्ह केला तर तुम्ही बघू शकता की तो इझिली माझा मूव्ह झालेला दिसतोय. पण जर हे मला दोन्ही ऑब्जेक्ट असेच कनेक्टेड दाखवायचे असतील, तुम्ही इथं बघू शकता हे जे 2 ऑब्जेक्ट आहेत हे मला जर इथे कनेक्टेड दाखवायचे असतील तर मी पहिल्यांदा ती कमांड सिलेक्ट करणार आहे युनियन. देन फर्स्ट ऑब्जेक्ट, सेकंड ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे, एंटर करायचंय. तर तुम्ही बघू शकता की हे पूर्ण कनेक्टेड झालेलं दिसतंय. तर ही कमांड तुम्ही कुठे यूज करू शकता,
जर दोन वॉल जर इंटरकनेक्टेड असतील किंवा तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो पूर्ण तुम्ही ज्यावेळेस सगळे वॉल ड्रॉ करून 3D मध्ये ड्रॉ करणार आहात, तर ते आपल्याला जर जॉईन करून घ्यायचे असतील, एक सॉलिड फॉर्म त्याच्यामध्ये क्रिएट करायचा असेल, तर तुम्ही हे युनियन हे जो ऑप्शन आहे किंवा टूल आहे ते तुम्ही इझिली यूज करून तुमचे जे वॉल आहेत किंवा तुमचे जे ड्रॉ केलेले ऑब्जेक्ट आहेत ते तुम्ही कनेक्टेड दाखवू शकता. तर मी हे पुन्हा एकदा तुम्हाला प्रोसेस करून दाखवते. तर मी एक बॉक्स घेतलाय. त्या बॉक्स मध्ये एक जो सर्कल स्पियर आहे तो स्पियर मी ड्रॉ करून घेतलाय. हे दोन ऑब्जेक्ट मला जर कनेक्ट करायचे असतील तर मी इथं युनियन ही कमांड यूज करणार आहे. त्यासाठी फर्स्ट जे ऑब्जेक्ट मला कनेक्टेड करायचे ते आधी आपण युनियन कमांड घेतल्यानंतर फर्स्ट ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे, देन सेकंड ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर एंटर क्लिक करायचंय. तर तुम्ही बघू शकता हे ज्यावेळेस मी सेकंड टाइम सिलेक्ट करते त्यावेळेस ते दोन्ही कनेक्टेड दिसत आहेत किंवा दोन्ही सिलेक्ट होत आहेत आणि ह्यांचा सॉलिडिटी ह्यांच्यामध्ये आलेली आहे. तर आता त्याचप्रमाणे सबस्ट्रॅक्ट, तर युनियनच्या शेजारी तुम्ही बघू शकता सबस्ट्रॅक्ट ही ऑप्शन आहे. जर तुम्हाला आता इथे तुम्ही बघू शकता की इथं मी ज्यावेळेस सबट्रॅक्ट वर क्लिक करते त्यावेळेस तुम्हाला एक स्क्रीनवर दिसत असेल की ज्यावेळेस तुम्ही एखादी वॉल असेल त्याला जर तुम्हाला ओपनिंग द्यायचं असेल तर तुम्ही एखादा ऑब्जेक्ट त्याच्यावर ड्रॉ करून तो एक सबस्ट्रॅक्ट करू शकता. त्यांनी तुमचा ज्यावेळेस तुम्ही आउटसाइडला तो प्रेस करणार आहात किंवा पुल करणार आहात त्यावेळेस तो सबस्ट्रॅक्ट झालेला दिसतो. तर ती आपण प्रोसेस आपण करून बघूया. तर त्यासाठी मी एक वॉल घेते. तर ही वॉल मी प्रेस पुल करून घेते. प्रेस पुल करून घेतल्यानंतर जर मी ह्याच्यावर एक त्यानंतर मी इथे एक ऑब्जेक्ट ड्रॉ करून घेते किंवा विंडो टाइप किंवा एखादं तुम्हाला इथं सर्कल ड्रॉ करायचं असेल तर सर्कल आता मी इथं ड्रॉ करून घेते. तर तुम्ही बघू शकता की इथं जो माझा ऑब्जेक्ट आहे तो त्यामध्ये आपण एक अशा प्रकारे ऑब्जेक्ट काढून घेऊन 2D तो आपण हे करू शकतो, प्रेस पुल करू शकतो. तर तुम्ही बघू शकता की इथे एक विंडो ड्रॉ झालेली दिसेल तुम्हाला. तर मी ह्याच्यामध्ये सबस्ट्रॅक्ट ही कमांड न यूज करता डायरेक्ट प्रेस पुल माझा 2D ऑब्जेक्ट प्रेस पुल करून ही मी माझा असा ऑब्जेक्ट मी कट करू शकते. तर तुम्ही अशा प्रकारे आपल्या वॉलला इझिली विंडो प्रोव्हाइड करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला सबस्ट्रॅक्ट कमांड पण मी तुम्हाला दाखवते. तर तुमच्याकडे एखादा ऑब्जेक्ट आहे, बॉक्स घेऊया आणि एक स्पियर घेऊया. तर मला हा जो कनेक्टेड किंवा कनेक्टेड नाहीये हा कनेक्टेड नसलेला पीस मधून मला जो हा सर्कलचा पार्ट आहे तो जो ह्या स्क्वेअर मध्ये किंवा ह्या क्यूब मध्ये जो इन्सर्ट झालेला दिसतोय तो मला कट करायचा आहे. तर मी आधी सबस्ट्रॅक्ट ही कमांड घेऊया. त्यानंतर फर्स्ट ऑब्जेक्ट घेतल्यानंतर एंटर, देन सेकंड ऑब्जेक्ट घेतल्यानंतर एंटर क्लिक करूया. तर तुम्ही बघू शकता की जो माझा सर्कल आहे जो होता तो पूर्णपणे कट झालाय आणि
जो सॉलिड फॉर्म होता, जो आपल्या क्यूब मध्ये स्पिअरचा आलेला, तो पण त्यातून कट झालेला दिसतोय. तो होलो सर्कल आपल्याला स्पेस आपल्याला दिसतोय, तो सर्कलचा कट झालेला पीस आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे ऑब्जेक्ट सबस्ट्रॅक्ट करू शकता किंवा युनियननी जॉईन करू शकता. तर इथपर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम आहे का, त्यांनी विचारून घ्या. तुम्हाला एखादी कमांड कळाली नसेल तर मी पुन्हा एकदा सांगते, कारण की आजच आहे लेक्चर. सो आतापर्यंत ज्याच्यात डाऊट असेल तर मी विचारू शकता. 2 मिनिट घ्या. कुणाला काही आहे का ऑब्जेक्शन, किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. जर तुम्हाला हेच टूल अजून एकदा रिपीट करायचे असतील तर सांगा, नाहीतर मी पुढे जाते. ओके, ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये आपण बघू शकता की पुढचं युनियन आपण पाहिलं, सबस्ट्रॅक्ट आपण पाहिलं, तर इंटरसेक्ट पण आपण ह्यामध्ये करू शकतो. तर त्यामध्ये हा बॉक्स आपण ड्रॉ करून घेऊया. त्यानंतर हा कोन मी ड्रॉ करून घेते. त्यानंतर हा ह्यातला मधला जो ह्यांच्या दोघांमधला जो कनेक्टेड आहे, त्यामधला जो कनेक्टेड पीस आहे तो मला ह्यामध्ये दाखवायचा आहे. तर त्यासाठी मी परत इंटरसेक्ट ही टूल घेणार आहे. फर्स्ट ऑब्जेक्ट एंटर, सेकंड ऑब्जेक्ट एंटर. तर तुम्ही इथं बघू शकता की जो इंटरकनेक्टेड पार्ट होता, जो सॉलिड फॉर्म ह्या दोघांमधला कनेक्टेड होता, तो तुम्हाला फक्त दिसतोय. बाकीचा जो पोर्शन आहे तो आपल्याला पूर्णपणे दिसत नाहीये. हा जो पूर्ण जो आहे पोर्शन तो आपल्याला दिसत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही युनियनने आपण 2 ऑब्जेक्ट जॉईन करू शकतो. त्याचप्रमाणे सबस्ट्रॅक्टनी जो आपला ऑब्जेक्ट आहे, ज्यातला आपल्याला सबस्ट्रॅक्टेड पार्ट बघायचा आहे, तो आपण इथं बघू शकतो. त्यानंतर इथं युनियन मध्ये 2 ऑब्जेक्ट मधला जो इंटरसेक्टेड पार्ट आहे तो आपण इथं बघू शकतो. अशा प्रकारे आपले इथे जे आपल्याला आपलं रेसिडेन्शियल बिल्डिंग किंवा आपण जी बिल्डिंग ड्रॉ करणार आहे, त्यामध्ये मोस्ट ऑफ युजफुल होणारे सगळे ऑब्जेक्ट टूल्स मी इथं कव्हर करते. त्यानंतर सेम आपल्या जो 2D मध्ये वापरणारे जे कमांड्स आहेत ते आहेत तिथं पुढं. तर ते आपण पाहिलेलेच आहेत. मूव्ह कमांड, तर आपण इथं बघू शकतो. जर हा ऑब्जेक्ट मला जर मूव्ह करायचा असेल तर मूव्ह कमांडनी तुम्ही मूव्ह करू शकता. ऑफसेट मध्ये पण तुम्ही आपला 2D जो पार्ट आहे तोच आपण ऑफसेटनी ड्रॉ करू शकतो. त्याचप्रमाणे कॉपी करायचा असेल तर ही वॉल मला कॉपी करायची, तर कॉपी कमांड घेऊन ऑब्जेक्ट वर क्लिक केल्यानंतर ऑब्जेक्ट वर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो की माझी वॉल आहे. Someone asked the doubt that क्वाड्रिलेटरल डिफरंट क्वाड्रिलेटर मध्ये डिफरंट व्ह्यू कसे पाहिजे. देन Amol asked the doubt. So
this is our 2D plan. There is a minus sign at the left side of the screen. There is a minus sign. So click on the minus sign. There is a restore viewport command is there. So click on that. इथे बघा, इथे आपल्याला 4 क्वाड्रंट आपल्याला इथे शो होत आहे. तर आपण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जर आपण इथे क्लिक केलंय, फर्स्ट क्वाड्रंटला जर आपण इथे क्लिक केलंय, तर यामध्ये जे आपण बघतोय हे प्लस साइन प्लस टॉप 2D वायरफ्रेम इथे आपण शो केलेलं आहे. नेक्स्ट जे येते ते येते सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये इथे जे टॉप इथे टॉप जो व्ह्यू आपण इथे दाखवलेला आहे, इथे आयसोमेट्रिक व्ह्यू आपण शो करायचा आहे. साऊथ वेस्ट डायरेक्शन किंवा कोणत्याही डायरेक्शनला ठेवून तुम्ही आयसोमेट्रिक व्ह्यू घेऊ शकता. नेक्स्ट जो येतोय आपला हा थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये आपल्याला फ्रंट व्ह्यू दिसतोय विथ अ 2D वायर फ्रेम. अँड फोर्थ क्वाड्रंट मध्ये इथे इथे बघू शकता की टॉप बॉटम लेफ्ट तुम्हाला जो व्ह्यू आपल्याला पाहिजे तो आपण व्ह्यू इथे घेऊ शकतोय. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आता जर आपण इथे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये क्लिक केलंय, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जर आपण इथे आलोय, तर बघा इथे ब्ल्यू कलरची जे लाईन येतोय ते शो होत आहे, म्हणजे आपण आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. जर सपोज इथे आपण एखादा ऑब्जेक्ट इथे सिलेक्ट केलाय, तर तोच ऑब्जेक्ट आपल्याला सेकंड क्वाड्रंट मधला आयसोमेट्रिक व्ह्यू जो आहे त्यामध्ये सुद्धा इथे शो होत आहे. आणि इथे फ्रंट व्ह्यू ला सुद्धा इथे बघा हा डॉट आपल्याला दिसून येतोय. फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला हे जे आपली लाईन प्लॅन आपण ड्रॉ केलेला आहे याचा फक्त आपल्याला एक सिंगल असं लाईन आपल्याला शो होतील. अमोल, you clear about this? I hope you clear. तर तुम्ही इथं बघू शकता की आपण ज्या वेळेस जे स्क्रीनवर दिसतंय ते 4 क्वाड्रंट मध्ये आपल्याला आपला प्लॅन डिवाइड झालेला, म्हणजे आपलाच प्लॅन 4 क्वाड्रंट मध्ये वेगवेगळ्या ह्याच्यात दिसतोय. तर तुम्ही ह्यामध्ये कोणतीही साइड कोणत्याही ह्याच्यामध्ये बघू शकता. इथं 2D जर तुमचा 2D आहे, इथं फ्रंट साइड आहे, तर तुम्ही इथं फ्रंट साइडला राईट किंवा हे करू शकता. त्याला पण आपण आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये पण बघू शकतो. कोणताही जरी तुम्ही क्वाड्रंट यूज केला, आता हा क्वाड्रंट सिस्टीम तुम्हाला तुमचा ऑब्जेक्ट वेगवेगळ्या पद्धतीत जर तुम्हाला बघायचा असेल ऍट अ टाइम एकाच वेळी, तर तुम्ही हा क्वाड्रंट सिस्टीम यूज करू शकता. त्यासाठी इथं जे तुम्हाला दाखवण्यात येतं, ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला इथं प्लस साइन आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही मॅक्झिमम व्ह्यू किंवा मिनिमम व्ह्यू केले तर तुम्हाला इथं दिसून येईल रिस्टोर व्ह्यू पॉइंट. तर तुम्ही बघू शकता इथं वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला तुमचा प्लॅन वेगवेगळ्या साइडनी कसा दिसतोय तुम्ही तो व्ह्यूनी बघू शकता. जर ह्याच्यामध्ये कोणाला डाऊट असेल तर विचारा. जर तुम्ही कोणतीही मुवमेंट किंवा कोणतीही कमांड जर ह्यावर यूज केली, तर ती कमांड ऑल 4 क्वाड्रंटच्या 4 ड्रॉइंग मध्ये तुम्हाला सिलेक्ट झालेली दिसेल. तुम्ही एकाच ड्रॉइंग प्लेसवर कोणत्याही क्वाड्रंट मध्ये तुम्ही वर्क केलं तर ते 4ही क्वाड्रंट मध्ये वर्क झालेलं तुम्हाला दिसून येईल. तर ज्यावेळेस आपण परत आपण ह्याच्यामध्ये 3D ड्रॉइंग मध्ये येऊया. ह्या 3D ड्रॉइंग मध्ये ऑल इट इज बाकीच्या ज्या कमांड्स आहेत ज्या आपण 2D मध्ये यूज केल्यात त्याच आहेत. त्यानंतर आणि ह्या ज्या मी घेतल्यात त्या मोस्ट ऑफ युजफुल आपल्याला आपल्या 2D ड्रॉइंग 3D करण्यासाठी होणार आहेत. तर आपल्याला जो आपला प्लॅन आहे तो 3D मध्ये कसा घ्यायचा, तर आपला जो प्लॅन आहे, आता हा माझा प्लॅन आहे, तर हा मला
3D मध्ये करायचंय, तर जी आपली वर्कस्पेस ही आहे स्विचिंग, ती कमांड यूज करून 3D बेसिक वर क्लिक करून तुम्ही इथं चेंज करू शकता. इथं ऑलरेडी माझ्या इथं स्क्रीनवर अवेलेबल आहे. मी फक्त वेगवेगळे ड्रॉइंग इथं ऑलरेडी ओपन करून ठेवले, त्यामुळे टूल बार माझी सेमच आहे. त्यानंतर मला 3D वर्क करण्यासाठी आपल्याला 3D कुठल्या ह्याच्यात व्यवस्थित दिसेल, तर टॉप मध्ये न घेता नॉर्थ ईस्ट किंवा नॉर्थ साऊथ ईस्ट वर ह्या ऑब्जेक्ट मध्ये किंवा ह्या आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये मला दिसणार आहे, त्यामुळे मी साऊथ ईस्ट किंवा नॉर्थ ईस्ट तुम्हाला हव्या त्या ज्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल वर्क करू शकता, ज्या तुम्हाला सगळ्या साईड व्यवस्थित दिसतील ती व्ह्यू तुम्ही ऑन ठेवू शकता. त्यानंतर मला 2D वायर मध्ये मी जर वर्क केलं तर मला प्रॉपर दिसणार नाही, तर मी 2D वायर फ्रेम मध्ये वर्क न करता इथं शेडेड विथ एज ह्या टूल इथं कस्टम व्हिज्युअल स्टाईल मध्ये जाऊन चेंज करणार आहे शेडेड विथ एज. त्यानंतर आता आपण प्रेस पुल ही कमांड शिकलोय, तर आपल्याला इथं वॉल मध्ये ती युजफुल होऊ शकते. तर मी ही प्रेस पुल कमांड घेतल्यानंतर इथं जो माझा मला प्रेस पुल कमांड घेतल्यानंतर मी इथं बघू शकता की वॉलवर क्लिक करण्याचा प्रयत्न करते, पण ही वॉल माझी क्लिक होत नाही. तर हा प्रॉब्लेम केव्हा येईल, ज्या वेळेस तुमची पूर्ण स्क्रीनवर ही टोटल वॉल्स नसेल आणि तुमचा जो पिक बॉक्स आहे त्याची साईज ह्यापेक्षा जास्त होत असेल, तर तुम्ही पिक बॉक्सची साईज कमी जास्त करू शकता किंवा स्क्रीनवर ऍडजस्टेबल आपली वॉल होईल असं तुम्ही तुमची वॉल घेऊन प्रेस पुल करू शकता. तर इथं माझा हा जो ऑब्जेक्ट आहे तो टोटल कनेक्टेड नाहीये, त्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय. तर ह्या 2 लाईन आहेत त्या आपण कनेक्ट करूया. त्यासाठी 2 लाईन कनेक्ट केल्यानंतर जे एंटर करूया, तर हे जॉईन झालेलं दिसेल. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की ज्यावेळेस मी प्रेस पुल करण्याचा प्रयत्न करते, तर हा सॉलिड जो फॉर्म आहे, जो स्क्वेअर मी ड्रॉ केलाय तोच प्रेस पुल होतोय. त्यासाठी इथं पुन्हा परत आपल्याला लाईन कमांड घेऊन हा जो आपला पार्ट आहे तो कम्प्लीट करावा लागेल. त्यानंतर प्रेस पुल कमांड घ्यायचे. तर हे तर बघू शकता की तेव्हा पण होत नाही, तर पूर्ण ज्या वेळेस आपण हे कनेक्टेड करू तेव्हा हा आपला ऑब्जेक्ट प्रेस पुल होणार आहे.
तर आता ज्या वेळेस मी ह्या सगळ्या लाईन जॉईन करून घ्यायचा प्रयत्न करते, तर ह्या सगळ्या लाईन ज्या वेळेस जॉईन होतील त्यावेळेस आपण प्रेस पुल कमांड ही घेऊन, तुम्ही आता बघू शकता की माझा जो जी कमांड आहे ती आता ऑपरेट होते. ज्या वेळेस सगळ्या लाईन जॉईन नसतील तेव्हा ही कमांड वर्क होणार नाही प्रॉपर. तर त्यासाठी आपल्या सगळ्या लाईन जॉईन असल्या पाहिजेत. आपला ऑब्जेक्ट हा सॉलिड फॉर्म मध्ये तेव्हाच ड्रॉ करता येईल. त्यानंतर प्रेस पुल ही कमांड घेतल्यानंतर अपवर्ड साइडला आपलं ही मूव्ह होतोय ऑब्जेक्ट. तर ते स्पेसिफाय हाईट म्हणते, तर स्पेसिफाय हाईटला 3 एंटर करूया. तर तुम्ही बघू शकता ही 3 मीटरची जी हाईटची वॉल आहे ती आपली इथं ड्रॉ झालेली दिसते. त्याचप्रमाणे तुम्ही बॉक्स घेऊन सुद्धा तुम्ही इथं तर बॉक्स घेऊन सुद्धा आपण इथं आपला जो वॉल आहे आपण तो काढू शकतो. तर त्यासाठी आपल्या साइड सिलेक्ट करायच्या किंवा एक्सट्रूड नी पण आपण आपला ऑब्जेक्ट हा हे करू शकतो. आपली वॉल आपण ड्रॉ करू शकतो. त्यासाठी प्रेस पुल एक्सट्रूड ही कमांड घेऊन आपला ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. देन त्यानंतर एक्सट्रूड ही कमांड घेऊन आपण बघू शकतो की आपली जी वॉल आहे ती हाईट विचारते, तर हाईट टाकून ती एंटर. त्यानंतर आपण अशा प्रकारे सगळा वॉल आपला ड्रॉ करून घेऊ शकतो आपल्या प्लॅन मध्ये. त्यासाठी आपण सेम प्रोसेस करणार आहे. आपला जो ऑब्जेक्ट आहे तो आधी लाईननी किंवा लाईननी कनेक्ट करून घेऊन आता हा जर मी पोर्शन माझा मला हे करायचं आहे, प्रेस पुल करायचंय किंवा एक्सट्रूड करायचंय, तर मी सगळ्या लाईन ह्याच्या सिलेक्ट करून जे एंटर करणार आहे. जे एंटर करूया. त्यानंतर हा माझा पोर्शन आहे तो जॉईन होईल. जे एंटर करूया. त्यानंतर आपला हा पूर्ण पोर्शन आहे तो सिलेक्ट करूया. त्यानंतर एक्सट्रूड करू. त्यानंतर 3 एंटर. तर तुम्ही बघू शकता इथं की आपली वॉल ड्रॉ झालेली दिसते. जर तुम्हाला ही मिडल वॉल मला इथे दिसत नाहीये तर तुम्ही व्ह्यू चेंज करू शकता किंवा माऊसचा माझ्या इथं जो मी माऊस ऑपरेट करते त्याचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं स्क्रोल बटन मी यूज करू शकत नाहीये. तर स्क्रोल बटननी तुम्ही शिफ्ट स्क्रोल क्लिक केल्यानंतर तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो तुम्हाला रोटेट होताना दिसेल. तर तुम्ही ते ट्राय करा. त्यानंतर
आता या माझ्या स्क्रीनवर ही जी वॉल आहे ती मला दिसते, तर त्यासाठी मी ही एक्सट्रूड करते. त्यासाठी लाईन सिलेक्ट करून तर मी आता बॉक्स घेऊन माझी जी वॉल आहे ती ड्रॉ करायचा प्रयत्न करते. तर त्यासाठी आपण आपल्या ऑब्जेक्टचा फर्स्ट पॉइंट, देन हा सेकंड पॉइंट जो आहे तो घेऊन आपली जी वॉल आहे ती आपण ड्रॉ करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्या इथं सिंगल लाईनच सिलेक्ट होते किंवा सिंगल लाईन वरच आपला जो बॉक्स आहे तो ऑपरेट होतोय. त्यासाठी आपल्याला तेच जे आपला जो ऑब्जेक्ट आहे तो क्लिअर आयडेंटिफाय झाला पाहिजे. त्याशिवाय ते सॉलिडिफिकेशन किंवा सॉलिड बॉक्स तिथं क्रिएट होणार नाही. ह्या ज्या लाईन आहेत त्या माझ्या कट असल्यामुळं पूर्ण ऑब्जेक्ट व्यवस्थित ड्रॉ होत नाहीये. तर या लाईन जॉईन असल्या पाहिजेत. तर आता बघू शकता इथं की आपली जी वॉल आहे ती इथं ड्रॉ झालेली दिसते. जेवढा पोर्शन मी सिलेक्टेड केलाय तेवढ्या पोर्शन वर वॉल ड्रॉ झालेली दिसते. अशा प्रकारे तुम्ही बॉक्सचा यूज करून सुद्धा आपण आपले वॉल ड्रॉ करू शकतो. त्यानंतर जेव्हा आपण एक्सट्रूड नंतर लुफ्ट ह्या प्रकारमध्ये आपण 3D आपला वेगवेगळे पोर्शन हे कनेक्टेड करू शकतो. तर आता मी इथे 2 रेक्टँगल ड्रॉ करून घेते. किंवा तुम्ही कोणते पण 2 जे ऑब्जेक्ट आहेत ते ड्रॉ करू शकता. तर हा जो सर्कल आहे तो मी एक्स डायरेक्शनला 3 मीटर हाईट वर एंटर करते. त्यानंतर हे 2 ऑब्जेक्ट मला कनेक्ट करायचे. तर ह्या लुफ्ट कमांडनी पहिल्यांदा माझा जो हा पोर्शन आहे हा कनेक्टेड असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी हा कनेक्ट करून घेते. त्यानंतर लुफ्ट कमांड घेऊन फर्स्ट ऑब्जेक्ट सिलेक्ट करून सेकंड ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचंय.
तर लुफ्ट ही कमांड पण तशीच यूज करायची आहे. त्यानंतर जी आपण बघतोय ती स्विफ्ट कमांड आहे. स्विफ्ट कमांड पण तशाच प्रकारे आपल्याला जर एखादा पाथ ड्रॉ करून सर्कल घेऊन त्यानंतर आपल्याला हा ऑब्जेक्ट असा ह्या लाईननी कंटिन्यू करायचा असेल तर त्यासाठी ऑब्जेक्ट वर सिलेक्ट क्लिक करायचे, देन स्विफ्ट कमांड घ्यायचे, त्यानंतर पाथ सिलेक्ट करायचा आहे. तर हा पाथ माझा कनेक्टेड नसल्यामुळं जी स्विफ्ट कमांड आहे ती फक्त याच पाथला कंटिन्यू झाली. तर आधी मी पाथ कनेक्टेड करून घेते. फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, एंटर. त्यानंतर आपला जो ऑब्जेक्ट आपल्याला पूर्ण ह्या कंटिन्यू लाईन वर आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला ऑब्जेक्ट ड्रॉ करून घ्यायचा आहे, सॉलिड फॉर्म मध्ये ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आधी तो ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे, देन स्विफ्ट कमांड यूज करून पाथ सिलेक्ट करायचा. तर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरामध्ये जर ग्रिल सिस्टीमने तुमचं पॅरापेट वॉल तुम्ही डिझाईन मध्ये शो करणार असाल तर अशा प्रकारे तुम्ही शो करू शकता. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन आधी ड्रॉ करून घेतल्या तरी चालतील. तर ही लाईन कमांड यूज करून हा ऑब्जेक्ट आहे तो आधी आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. तुम्ही वेगवेगळ्या अशा कुठल्याही प्रकारचे ऑब्जेक्ट तयार करून घेऊ शकता 2D मध्ये. त्यानंतर एक पाथ ड्रॉ करू शकता लाईन कमांड घेऊन. त्यानंतर हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे, स्विफ्ट कमांड घ्यायचे आणि पाथ सिलेक्ट करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता पुन्हा पाथ आपला जॉईन करायचा राहिलाय, त्यामुळं पाथ आधी जॉईन करून घेऊया. जे एंटर. पाथ कनेक्टेड असल्यानंतर ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे, स्विफ्ट कमांड घ्यायचे आणि पाथ सिलेक्ट करायचे. तर तुम्ही बघू शकता ह्या इझिली तुम्हाला स्टेप्स विदाउट ड्रॉ करता किंवा डबल ड्रॉ करता तुम्ही इझिली अशा प्रकारे स्टेप्स देऊ शकता तुमच्या घराला, किंवा अशा प्रकारचे तुम्ही ग्रिलिंग तुम्हाला शो करायचे असेल तर तुम्ही तुमच्या घराला स्मॉल साईज मध्ये ग्रिलिंग शो करू शकता. देन त्यानंतर जे वर्ल्ड आपले ऍक्सिस आहेत, जो सध्या आपला सुरू आहे तोच आपला इथं आहे. त्यानंतर जे हे तुम्हाला तुमचा जर ऍक्सिस व्यवस्थित नसेल आणि जर तुम्हाला इथं वेगळ्या एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन आणि झेड डायरेक्शन अशी दिसत नसेल, तुमची चेंज झाली असेल, तर तुम्ही इथं टूल बार मध्ये वर्ल्ड अशी UCS ही वर्ल्ड ऍक्सिस ची ही सिस्टीम दिसते, त्यावर तुम्ही युनिव्हर्सल तर ती तुम्ही ऑन करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला जे तुमचं ड्रॉइंग आहे किंवा प्रॉपर ऍक्सिस मध्ये तुम्हाला शो झालेले दिसेल. त्याचप्रमाणे इथं सुद्धा आपल्याला टूल बार मध्ये तुम्ही बघू शकता की लेअर प्रॉपर्टीची कमांड आहे. तर तुम्ही इथं 3D मध्ये पण लेअर कमांड यूज करून तुम्हाला तुमचे जे ऑब्जेक्ट हवे असतील तेव्हा हाईड किंवा
हाईड करू शकता किंवा विजिबल करू शकता. त्याचप्रमाणे इथं शेडिंग विथ एजेस. आता जे तुम्ही इथं जे इथं ES आयसोमेट्रिक वगैरे जे केलं ते तुम्ही इथं लेअर कमांड मध्ये शेड विथ एजेस आपलं सध्या सुरू आहे, तर तुम्ही हे करू शकता. इथं वायरिंग सिस्टीम, त्याप्रमाणे शेडिंग ऑफ ग्रे तुम्ही इथं विजिबल टूल बार मध्ये पण विजिबल आहे. तर कुणाला इथं सापडलं नसेल तर तुम्ही इथं इझिली लेअर प्रॉपर्टीच्या शेजारी शेडेड पोर्शन आहे तिथं तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर इरेज कमांड पण तशीच आहे. आपल्याला जशी आपण 2D मध्ये यूज केली. त्यानंतर जे सेकंड होमच्या शेजारी नंतर जे मेनू बार आहेत ते ओपन केले तर ह्यातलेच पार्ट आपल्याला दिसतील. व्ह्यू मध्ये UCS आयकॉन वगैरे जे तुम्हाला इथं ऑन आहे ते तिथं तुम्ही बघू शकता इझिली. तुमच्या स्क्रीनवर पण अवेलेबल आहेत. तर ह्यात हे तुम्हाला जे 2D टू 3D कन्वर्ट करण्यासाठी जे युजफुल कमांड आहेत ते मोस्ट ऑफ आपल्या यामध्ये कव्हर झालेल्या आहेत. आणि जर यात काही शंका असेल बॉक्स कसा ऑपरेट करायचा वगैरे तर तुम्ही विचारू शकता. तुमचे जे नंबर, रोल नंबर, डिव्हिजन आणि इयर आहे ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकून लिव्ह करू शकता.